अँड वेलकम गाईज. तर गाईज आणि पुन्हा एकदा खेळतोय माइनक्राफ्ट. सो गाईज तुम्हाला वाटत असेल मी दुसरीकडे का आले, हे मला दुसरं कॅरेक्टर आणि माझं नेहमीचं कॅरेक्टर कुठे, कारण सांगतो सगळं. अजून परत एकदा नेटवर्क इश्यू आला आहे आणि झालं आहे असं सगळं. पण आज मी तुम्हाला देणार आहे एक टूर. येस गाईज, आज मी तुम्हाला देणार आहे एक टूर, ते पण माझ्या वर्ल्डचा. माहिती असेल कुठला वर्ल्ड, अशीच मी तुम्हाला टूर देत राहीन आणि चॅलेंजेस कंप्लीट करणार आहे. कारण उद्यापासून मी एक व्हिडिओ टाकणार आहे माइनक्राफ्टचा वेगवेगळे, पण नंतर नाही टाकू शकणार. ते 2 दिवसच ते टाकू शकतो. तर ओके गाईज, तर लेट्स स्टार्ट. सो गाईज मी आता परत आलेलो आहे. हे काही नाही, याचं काही नाही, इग्नोर मारायला. आणि मी आता जस्ट डिलीट करणार आहे इंट्रोसाठी दिलेल्या. गाईस चला, तर जातोय मी परत माझ्या वर्ल्डमध्ये भेटतो. गाईस मी आता गाईस आता आलेलो आहे मी माझ्या वर्ल्डमध्ये. सो आता चल सुरू करूया. तर येते वर्ल्ड. तर हे सगळं माझा पांडालँड आहे. तर जाऊया तिथे एकदा बघायचं आहे. मी नाही हिट केलं तर काय करतात, काय नाही बघतात. नाही येतोय ना काहीतरी वाट. असं हळूहळू आलं आणि डायरेक्ट फाटकरनं मारलं. ठीक आहे, आता मी इथे उभा आहे. मी एक हिट मारला, तर हा इथून येतो, कोणतरी इथून येतं, डायरेक्ट फाटकरनं असं मारलं. हे बघा, हे असं काहीतरी करत, ते बॅम्बूने काहीतरी करू शकतो. ठीक आहे, फीड करूया. ओके आलं. मी इथून पळतो. सस्पिशियस वाटलेलं, तर हे आणि ते काय खातात मला माहिती नाही. तर मी ह्या लोकांना कधी बघितलं नाही. खूप डॅमेज आहे तुला. इथून दूर पडतो. आता परत वाटलं हे फक्त मी असं शोसाठी. तर डॉल्फिन्स गायब होतात. मला वाटतं नेम नाही देत मी म्हणून. आणि हा मदर डान्सिंग आहे, त्यावरती मी डान्स करू शकतो. हा माझा वूड फार्म आहे, इथून वूड मिळते. वूड अजून एक येते, बघितलंच नाही यार. हाय कॉबलस्टोन जनरेट, कॉबलस्टोन ऑटोमॅटिक इथून असतात. डायरेक्ट ऑटोमॅटिकली कनेक्ट होतात. तो काय नाही, ते टाइमपास आहे. फेल झालेला आयन आहे. आयन काय म्हणतात ते, फार्म ना वरती घेऊन जावं लागेल ना. वरती जातच नाही, तेच बसतो. हे माझा पहिला
एग आहे फाईट केलेला. आणि हे विलेजर हाऊस. इथून मिळतात एकदम घन्याळा डील. आणि हे तिथे कन्वर्टर. इथून इथून करू शकतो ट्रेड. मस्त मस्त. हे बघा असं. हा मॅप कंपास मागतोय, काय फायदा नाही. शिट बोरिंग असतं ते इकडचं झालेलं आहे. आता फार्म्सकडे जाऊया. हा फार्म माझा याला वेळ लागलेला भरपूर. एकदम खूप सारे शुगर केन मिळतात. आणि हा माझा वूल फार्म आहे. तिथून मला मिळतात वूल. फटाफट. हा माझा एग फार्म. इथून मला एग मिळतात कारण एव्हरी 5 to 10 seconds हेन लेट करते एग. आणि हा माझा असंच अरे बो नाही आहे, बोट ठेवायचीच विसरलो. आणि तो आहे तो माझा बिग एमरल्ड. आणि तो कासल आहे ना, कॅसल त्याला मी ॲनिमल कॅसल बनव. आणि हे माझा टिकटॉक एक जो बंद पडतो ते हे स्टोरेज आहे, बेड आहे. आणि हा माझा इंडियन फ्लॅग. आणि हे मेंबर्स साईड एंट्रन्स आहेत. घराच्या टूर मी नंतर देतो. मला ट्री हाऊसचा टूर देतो. हे असं ट्री हाऊस आहे, स्टोरेज वर्किंग. इथे आर्मर आहे एक्स्ट्रा गरज पडली तर. म्हणजे आर्मरच नाही मिळाला आणि फक्त बाकीचे सगळं मिळालं. स्वॉर्ड आणि हे फुल आर्मर सेट सोडून करते. हे माझा डस्टबिन आहे. सिक्रेट बेस आता दाखवतो. पहिलं तर हो बनवायला पाहिजे. आणि कशी बनतात मला नाही माहिती. हो ठीक आहे. 2 डायमंड होते. ते मी डायमंड होते माझ्याकडे. स्टिकही मिळाली. परत होलं ठेवायचं आहे. ते आता डायरेक्ट इथून जाऊ शकतो. हे बेल्स बी लावलेले सच चांगली दिसायला. आणि हा फुल मॅप आहे. आणि मारू फॅमिली, छुनछुन्नी मारू, रॉकी मारू आणि टोनी मारू. आणि 2-2 रस्ते आहेत तिथून. हा माझा बीकन. फुल व्ह्यू साठी डायरेक्ट इथून जावं लागतं. फुल व्यू झालं.
सध्या रिस्पॉन पॉईंट हो मिळाली. स्वॉर्ड कुठे गेले? तलवार म्हणजे अरे इकडेच तर होती ना. इकडे तरी गेलो काय माहिती. सोळा ते मी तुम्हाला सिक्रेट बेस दाखवतो ज्याला मी सगळं काम तिथे केलं. गाईस तर मी याला असं बनवलंय. हा गाईस तर व्हिडिओ लॉंग जाऊ शकतो. हा माझा वर्किंग टेबल आहे. तर असं करून काम करायचं. असं माझं हे आहे आणि असं करून काम करायचं. ते ड्रॉवर्स आहेत आणि हे माझं ते बेड, हा टी व्ही आणि डेकोरेशन. परत जाऊ. गाईस हे फक्त लिव्हरला जवळ लावायचं. ॲनिमल कॅस त्यामध्ये माझे पेट्सच आहेत. अरे वरचं राहिलं जरा इथून असा व्ह्यू आहे. आणि आता मेन घर दाखवायचं. अरे ही काय तेच ते स्वॉर्ड आहे. त्या चेस्टमध्ये ठेवून देतो. स्वॉर्डला पहिले मी कसा राहायचो आणि आता कसा राहतो. या स्वॉर्डला इथे काय आता हे माझं घर आहे. ते हा कुकिंग रूम आहे. सिटिंग एरिया आहे. फक्त इथे बसायचं आराम करायचं. स्टोरेज आहे. इथून सगळं मी करायचं तुम्हाला माहिती असेल. हे माझ्या विक्ट्री सायन्स आहे. हे वॉर्डरला मारायचं आणि वेदरला मारायचे. हे ड्रॅगन हेड जेव्हा मी पहिल्यांदा गेलेलो सिटीला. आणि हे एन्चेंटिंग एरिया. हा चेस्ट हे सगळं डिसचेंट करायला आहे. वर्किंग एरिया टाइमपाससाठी हा आणि ब्रूविंगसाठी हा. ह्या माझ्या सगळ्या बाल्कनी आहेत. या सगळ्या बाल्कनी असतात आणि 2 पेट्स मेन पेट्स माझ्या बरोबर सगळ्या बाल्कनी आहेत. आणि आता दाखवतो पेट्स. तर हे आहेत. दुसरं इथे नावं यायची राहून गेली काय नाही. आणि हा माझा बेडरूम आणि तो आहे MCPEचा लोगो. हे माझा आर्मर आहे टाइमपास आणि हा माझा मेन आर्मर. आणि तो सिक्रेट बेस माहिती आहे तर दाखवत तर काय नाही. आणि हा माझा फार्म आहे. ते साईड एंट्रन्ससाठी आहे. आणि हो अजून एक गोष्ट तर राहिली. माझी बोट असू शकते तिथे. ते ॲमेझॉन बुक करायला. ॲमेझॉनवरनं करतो. हा मेला ॲमेझॉनच बुक.
आणि हे दाखवू. त्यावरती जर का आलं तर बेल वाजते. एक पण चान्स नाही दिला, डायरेक्ट एक पण चान्स नाही दिला ठुकायला. थुक, एक पण चान्स नाही दिला यार. ठीक आहे, आता डायरेक्ट इथूनच. अरे यार प्लेस होत नाही. ठीक आहे गाइस, तर डायरेक्ट हो नाही. ठीक आहे, इथून डायरेक्ट कुठे चालले आहे मी? हे मला इथे जायचं आहे. मी कुठे चाललो आहे? ठीक आहे, स्ट्रेट असं जायचं. इथून डायरेक्ट मल्टीबेक म्हणतात. इथून डायरेक्ट मल्टीबेक आहे. त्याच्यामध्ये बनवायला काय वाट लावली माझी. ह्यात माझे मल्टीपिकन्स. आता लेट्स जाऊयात. काहीच आता मी डायरेक्ट चाललो आता घरी. इथून तरी एंट्रन्स नाही आहे. नाही, इथून एंट्रन्स नाही आहे, पण माझ्याकडे आयडिया आहे. हे इकडे डॉल्फिन्स आहेत. आणि मला बोट नाही मिळते. मिळाली. हे ते फक्त बोट होतो. आणि हे एकदम मस्त आहे, कारण हे असे एकदम एक रूम झाली इथे. तर मी इथे एक्सपॅन्ड करण्यामध्ये. इथून इथे पण असेच झाले, इथे पण असंच झालं. आणि हा येतो माझा हे शुगर केन फार्म. तेवढा आहे माझा शुगर केन फार्म. जातो मी बाहेर. पहिले तर ह्याला इकडचं रिपेअर करतो. याचं रिपेअर करण्यात बसलो तर वेळ झाली. तर अजून एक लागेल. ते इथून करू शकतो पार्क. डर्ट ब्लॉक तो एकदम मस्त आहे टाइमपास म्हणून. नाही करू शकत असं, तर जाऊ तुम्ही. ब्लॉक मी मॉपसाठी गेलेलो, स्वतःच ब्लॉक झालं. सो गाइस, ह्याच्यासाठी एवढंच. आवडी आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलायकॉनवर क्लिक कर. बेलायकॉनवर क्लिक करा. तोपर्यंत मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओने. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.